इच्छुक भरपूर होते भाजपकडं. पण आता पक्षाने जो निर्णय दिलाय आणि 4 उमेदवार तुल्यबळ उमेदवार दिलेत, तर आता सगळा राग लोभ सोडून आम्ही सर्व संघटना आणि ज्या काही मातृ संघटना आहेत आमच्या भाजपच्या, परत आमच्या काय युतीमधल्या काही संघटना आहेत RPI, तर आम्ही जोमाने कामाला लागलोय आणि निर्धार केलाय की प्रभाग 17 मध्ये कमळ म्हणजे फुलवायचं म्हणजे फुलवायचंच आणि हे उमेदवार 100% निवडून येतील. कारण की प्रभाग 17 मध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद खूप वाढलेली आहे आणि गेल्या 17 वर्षापासून इथं भाजपचा उमेदवार नव्हता. पण आता पक्षाने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळं आणि जनतेच्या रिस्पॉन्समुळे आणि ज्या लोकांमध्ये आम्ही फिरतोय, लोक त्यांच्या समस्या सांगतायत. तर त्या समस्या सोडवण्यासाठी लोक आमचे 4ही उमेदवार निवडून देतील यात तीळमात्रही शंका नाही. आणि लोक केंद्रीय नेतृत्व असेल, राज्याचं नेतृत्व असेल, देवेंद्र फडणवीस असतील, पुण्यामध्ये मुरली मोहोळ असतील आणि लोकांना माहिती आहे की पुण्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. त्यामुळे लोकांना हे पण माहिती आहे की ज्या सत्तेचा उमेदवार असतो, तर त्या उमेदवाराला, त्या नगरसेवकाला जास्तीत जास्त फंड मिळतो आणि आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त कामं ते करतील. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.